हाय हॅलो श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर इथे पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर छान असा सुंदर नेटच्या फॅब्रिकपासून बनवलेला ताटावरचा रुमाल याचाच व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि हाच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने अवघ्या 5 ते 10 मिनिटातच छान असा हा रुमाल बनवून तयार होतो। याचा तुम्ही ताटावरचा रुमाल म्हणून देखील वापर करू शकता किंवा टेबल कव्हर म्हणून देखील वापर करू शकता। 2 in 1 असा हा रुमाल आहे। इथे छोटंसं नेटचं कापड माझ्याकडे शिल्लक होतं, त्या नेटच्या कापडापासून आणि एका अस्तरपासून इथे मी छान असा सुंदर ताटावरचा रुमाल बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छानरित्या इथे हा बनवून तयार आहे आणि दिसण्यासाठी ते किती छान दिसत आहे। अवघ्या 5 ते 10 मिनिटातच हा रुमाल बनवून तयार होतो। नमस्कार, श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। या आधीचा माझा जो ताटावरचा रुमालाचा व्हिडिओ आहे त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार। त्याकरता इथे पुन्हा मी आज तुमच्यासमोर एक ताटावरचा रुमाल छान असा नेटच्या कापडापासून बनवलेला याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अस्तरचं मी कापड घेतलेला आहे आणि एका ताटाच्या आकाराने तो कापून घेतलेला आहे। अस्तरचं कापड कट केलेला आहे आणि त्याबरोबर नेटचे 2 फॅब्रिक देखील सेम त्या ताटाच्या आकाराचेच कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 5.5 इंचाच्या अशा 2 स्ट्रिप कट केलेल्या आहेत, कारण की त्या आपल्याला रुमालाला फ्रिल बनवण्यासाठी लागतील याकरता। तर इथे मी अस्तरचा एक गोलाकार भाग घेतलेला आहे आणि नेटच्या फॅब्रिकचा एक गोलाकार भाग घेतलेला आहे आणि ते दोन्ही एकमेकाला अशा प्रकारे मशीनवर शिलाई मारून मी अटॅच करून घेणार आहे। तर शिल्लक राहिलेल्या नेटच्या कापडापासून आणि एका अस्तरच्या कपड्यापासून इथे मी छान असा ताटावरचा रुमाल बनवलेला आहे। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटातच हा रुमाल बनवून तयार होतो। तर छानरित्या इथे आपले हे दोन्ही कापड एकमेकाला अटॅच करून झालेलं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे नेटचं ते मी कट करून काढणार आहे आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला रेषा आखायच्या आहेत आणि तिथे चॉकच्या मदतीने रेषा आपल्याला मार्क करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे रेषा आखून झाल्यानंतर आपल्याला तिथे रुमालाला लेस अटॅच करायची आहे। तर इथे मी बघा लेस घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे अटॅच करून घेणार आहे। जिथे आपण रेषा मार्क केलेल्या आहेत चॉकच्या मदतीने तिथेच आपल्याला लेस अटॅच करायची आहे। तर संपूर्ण अशा गोलाकार भागाला मी लेस अटॅच करून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण गोलाकार भागाला माझी लेस अटॅच करून झाली आहे आणि त्यानंतर आपण जे नेटचं फॅब्रिकच्या स्ट्रिप कट केल्या होत्या त्या दोन्ही आपल्याला एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहेत, शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे दोन्ही स्ट्रिपला शिलाई मारून झालेली आहे। त्यानंतर जो गोलाकार भाग तयार करून ठेवला होता तो घेणार आहे आणि त्या गोलाकार भागाला हा नेटचा कपडा आपल्याला एक प्लेट्स टाकून अटॅच करून घ्यायचा आहे। तर इथे मी बघा 1 इंच इतक्या लांबीच्या मी प्लेट्स टाकत आहे आणि हा कपडा नेटचा अटॅच करून घेत आहे। तर संपूर्ण ह्या गोलाकार भागाला आपल्याला अशा प्रकारे तो कपडा नेटचा कपडा अटॅच करून घ्यायचा आहे प्लेट्स टाकून।
तर अशा पद्धतीने बनलेला हा नेटचा रुमाल दिसण्यासाठी तो खूप छान दिसतो आणि एकदम सहजरित्या बनला जातो। तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने खूप छान छान आणि नवीन यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला माझी मेहनत जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सपोर्ट करा। तर बोलता बोलता बघा, छान अशी पूर्ण आपला हा नेटचा फॅब्रिक माझा त्या गोलाकार भागाला अटॅच करून झालेला आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण नेट असं अटॅच करून झालेलं आहे। आणि त्यानंतर जे नेटचं आपण जी फ्रिल बनवली होती ती पूर्ण आपल्याला रुमालाच्या जो गोलाकार भाग आहे त्याच्या आतल्या साईडनं ठेवायचा आहे आणि नेटचं दुसरं कापड घ्यायचं आहे आणि त्यावर पूर्ण असं गोलाकार भागाने शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना आपल्याला 1 इंच इतकं गॅप सोडून पूर्ण गोलाकार भागाला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि त्यानंतर रुमाल असा आपल्याला जिथे आपण 1 इंचाची जागा सोडली होती तिथून पलटी करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, छानरित्या हा रुमाल मी पलटी करून घेतलेला आहे आणि जिथे आपण रुमाल पलटी करण्यासाठी जागा सोडली होती 1 इंचाची तिथे मी शिलाई मारून घेणार आहे। तर अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर गोलाकार भागाच्या कडेनं तिथे मी समोश्याच्या आकाराची लेस लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे छान अशी गोलाकार भागाला लेस लावून झालेली आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असा हा रुमाल आपला इथे बनला गेलेला आहे। अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे तुम्हाला हवेत त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे रुमाल बनवू शकतात। त्यानंतर जो नेटचं फॅब्रिक आहे त्याच्या कडेनं देखील मी इथे समोश्याच्या आकाराची लेस लावून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होईल, आपला जो रुमाल आहे तो अजूनच छान आणि सुंदर दिसला जाईल। तर किती छानरित्या इथे संपूर्ण नेटला लेस लागलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर आणि सुरेख असा हा रुमाल दिसत आहे। तर अशाच प्रकारे छोट्या छोट्या कपड्यापासून आणि वेगवेगळ्या आकाराच्या कपड्यापासून तुम्ही असे छान छान आणि खूप सुंदर असे रुमाल बनवू शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा। आणि हो, तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझे असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।